नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझं सिरियलचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला तेजस चकल्या तळतोय आणि तो चकली तेलात एकदम टाकतो आणि ते तेल मानसीच्या हातावर उडतं. त्यामुळे तो इथे मानसीच्या हातावर छान फुंकर घालतोय आणि मग बॅकग्राऊंडला गाणं वाजतंय थोडं तुझं थोडं माझंचं असं छान रोमॅन्टिक सॉन्ग. आणि मग त्याच्यानंतर तेजस म्हणतो की सॉरी मला हे एवढं उडेल असं माहिती नव्हतं, म्हणून मी असं इथे टाकलंय. मानसी तो फुंकर मारतो त्याच्याकडे बघतच बसले आहे आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की मी तुम्हाला औषध आणून लावू का. तर मानसी म्हणते की नाही, एवढं काही नाही झालेलं, ठीक आहे, मी बरं आहे, एवढं जास्त काही नाही भाजलेलं. पण असं मानसी त्याच्या डोळ्यात बघत असते किंवा तो फुंकर घालतोय, काळजी घेतोय ते बघत असते. ते बघून इथे छान वाटते. आणि मग त्याच्यानंतर मी मलम घेऊन येतो असं सांगितलं. तर मानसी म्हणते की एवढं नाही झालेलं. आणि आता मानसी म्हणते की मी तळते चकल्या, तुम्ही बाजूला व्हा. तर तेजस म्हणतो की तुम्ही थांबा, मी तळतो, मला तुम्ही सांगा लांबणं कसं करायचं ते. मग इथे तेजसला मानसी इथे मागणं सांगते की तुम्ही असं हळूच कोपऱ्यातून चकली आहे ती अशी तेलात सोडा अशी हळूहळू. आणि मग त्याच्यानंतर तेजस म्हणतो की किती सोडायच्या. तर मानसी म्हणते की 4-5 सोडल्या तरी चालतील, सोडा तुम्ही एका कोपऱ्यातून हळूहळू अशा सोड्या. आणि मग त्याच्यानंतर म्हणते की आता तो झारा घ्या आणि त्याच्यावर असं तेल सोडा, म्हणजे गरम तेल असं त्या चकलीवर वरनं घाला आणि छान पलटी मारा ती अशी, नाहीतर ती एका बाजूनं जळून जाईल असं तेजसला मानसी लांबणं इन्स्ट्रक्शन्स देते. आणि तेजस इथे तळतोय. तुम्ही सुद्धा कधी फराळ करताना असे कुणाला इन्स्ट्रक्शन्स दिलेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आपण असं एकमेकाला सांगतच असतो ना की अरे तेल घाल, अगं असं तळ, पलटी मार असं सांगत असतो ना. आता मानसी म्हणते की तो झारा घे आणि त्याच्यावर ते पलटी मारती, पण तेजसला काही ते जमत नाही आहे, म्हणजे दिसतच नाही आहे कुठे जाते ती चकली, काही कळतच नाही आहे. मग मानसी त्याच्याजवळ येते आणि म्हणते अहो असं नाही करायचं, थांबा असं म्हणते. झारा घेते आणि एकदम असा हात धरते तेजसचा आणि दोघं मिळून ते छान अशी चकली पलटी मारतात. आता तेजस मानसीकडे बघतोय, मग अशी मानसी तेजसकडे बघत होती, आता तेजस मानसीकडे बघतोय, कारण मानसीनं येऊन पटकन असं तेजसचा हात धरलाय. आणि मग तेजसला मानसी सांगते की अशी हळूहळू अशी हलवायची, मग अशी कोपऱ्यातनं अशी पलटी मारायची चकली, असे ते तेजसला मानसी सांगते की चकली कशी पलटी मारायची असते ते. आणि मग प्रेक्षकांना चकल्या अशा 3-4 अशा तळून झाल्यात, जस्ट पहिला गाणं घातला होता तो. आणि आता बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतंय रोमॅन्टिक, कारण तेजस मानसीकडे बघतोय. आणि मग नंतर तो असा अचानक आपला हात तिच्या हातातून काढून घेतो आणि म्हणतो की बाकीचं तुम्ही करा, मी जरा आलोच, काय आहे ना मला पलटी मारायची सवय नाही आहे असं तेजस इथे म्हणतो. मग मानसी म्हणते काहीही बोलता तुम्ही असं म्हणते आणि हसते ती. आणि तेजस म्हणतो की तुम्ही करा, मी आलोच असं म्हणतो. आणि तेजस जाता जाता सुद्धा मानसीकडे इथे बघत राहतोय. आणि बघा प्रेक्षकांना आता फराळ तयार झालेला आहे, चकली झाली आहे, लाडू झाले आहेत. आणि आता प्रेक्षकांना सगळे मिळते बहुतेक ना कानोल्या म्हणजेच करंजा करायला बसतील बरं का. तर आता तेजसनं पलटी मारायला येत नाही म्हणून आपण बाजू काढलेली आहे. आणि आजचा असा हा उत्साही कामगार आहे जो सगळ्या कामात मदत करतो म्हणून लुडबुड करतोय, पण करत तर काही नाही आहे, पण मजा करतोय. मानसीकडे तेजस मात्र इथे रोमॅन्टिक मोडमध्ये किंवा एका विचारात वेगळ्याच बघत चालला आहे. तर इकडे सुनंदाई म्हणजेच मावशी लाडू भरतायत. सूरज म्हणतो इथे आबाला, अगं झालं का नाही पीठ मळून, माझ्या इथे धार पण काढून झाली कात्र्यांना, तू दे ना कानोल्यांचं पीठ. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इथे तेजस मानसीकडे इथे चकल्या मागतोय की मला चकल्या द्या खायला म्हणून. तर मानसी म्हणते अहो तुम्ही ऑलरेडी 2-3 खाल्ल्या आहेत आणि आता तुम्ही लगेच कशी चकली मागताय परत, आणि तुम्हाला टेस्टसाठी काय चकली इथे कळत नाही का. तर तेजस म्हणतो हो मला 5व्या चकलीलाच टेस्ट करते, द्या ना. आणि मग मानसीना तेजसच्या इथे राष्ट्रगीत म्हणून असं हात मारते आणि मग इकडे आई करून खोकतात. तर लगेच तेजस इथे म्हणतो बघा आईला पण आवडलेलं नाही आहे, तुम्ही त्यांना त्यांच्या मुलाला मारले, ते द्या आता आणि 2 चकल्या द्या असं सांगतो इथे. पण लगेच इथे ना तेजसनं असं म्हटल्यानंतर आई म्हणतात तेजस, मग सगळेच इथे हसायला लागतात बरं का प्रेक्षकांनो, मजा येते हे सगळं बघताना. आणि मग आई सांगतात की जा मानसी चकल्या डब्यात भरून ठेव म्हणजे त्या मऊ पडणार नाहीत. आणि मग तेजस म्हणतो की जा चकल्याला डबा आणा जावा असं सांगतो. आणि मग त्याच्यानंतर मानसी म्हणते मी नाही, तुम्हीच चकलीला डबा आणून द्या इथे असं सांगते. आणि मानसी तिथेच बसते बरं का, म्हणजे तेजस मानसी आत गेल्यानंतर इथे चकली खाणार होता, पण तो सुद्धा चान्स गेला आणि तेजसला डबा आणायला पाठवला. आणि यामध्ये ना इथे आईने पण त्याला म्हणजे मानसीलाच साथ दिली. त्यामुळे तेजस म्हणतो माझा काय पूर्ण नारळ करणार आहे वाटतं तुम्ही
गोटा करणार आहे. हे काय मुलगा मुलगा नाही राहिला असं म्हणून तो इथे मजा मजा करत असतो. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, आता अजून एक नवीनच मजा, कारण इथे छाया आणि विनोद दोघं जण बाहेर आलेत आणि म्हणतोय, अरे हा काय प्रकार आहे, दिवाळीचे ताईनं म्हणजे दीदीने पैसे नाही दिले तरी ह्यांची दिवाळी साजरी होते. ही बातमी तर आधी दीदीला फोन करून सांगितली पाहिजे. आणि मग छाया इथे दीदीला फोन लावते, दीदीचा फोनची रिंग होतीये पण दीदी काही फोन उचलत नाहीये. आणि मग इथे तो विनोद म्हणत असतो की आपण इथे ते फराळ करणार नाही आहेत म्हणून काकांकडे जाणार होतो ना, तर आपण हा प्लॅन कॅन्सल करूया आणि इथेच थांबूया. तर छाया त्याला सांगते की छे आपण असं करूया नको, आपण ठरवलंय ना जाऊया, कारण दीदीला जर का कळलं आपण ह्यांच्याबरोबर इथे बसून फराळ वगैरे केला आणि दीदी चिडली तर नको नको नको, त्यापेक्षा आपण तुमच्या काकांकडेच जाऊया, असं सगळे इथे बोलत असतात. आणि विनोदला फराळ बघून अक्षरशः तोंडाला पाणी सुटते. चकल्या तयार आहेत, बेसनचे लाडू आहेत. मग विनोद इथे विचारतो छायाला की बेसनच्या लाडूला नेमकं काय साहित्य लागतं, तर बनूके बेदाणे, म्हणजे बेदाणे, पिठी साखर, बेसन आणि तूप एवढंच लागतं. तर इथे हे कुडो सामान आहे यांनी आणलेलं, म्हणजे पैसे मिळाले म्हणजे दिवाळी साजरी होणार आहे यांची, असं या दोघांची इथे चर्चा चालू आहे. आणि तिकडनं तेजस आता डबा घेऊन आलाय, तर ह्यांची बॅग भरलेली बघून तेजस लगेच त्यांची चेष्टा करतो आणि म्हणतो, अरे तुम्ही चाललाय, कायमचे तास असेल तर नक्कीच जावा, आम्ही तुम्हाला काही मिस वगैरे करणार नाही, तुमची आठवण वगैरे काही काढणार नाही. तर लगेच इकडे छाया म्हणते, नाही नाही आम्ही कायमचे नाही जात आहोत, दिवाळीसाठी ना यांच्या काकांनी ना खूप आग्रह केला म्हणून मी त्यांच्या काकांकडे जातोय. मग आग्रह केला आणि तुम्हाला, तर इथे लगेच छाया म्हणते, नाही बरेच वर्ष आम्ही गेलो नव्हतो ना म्हणून त्यांनी त्या मला बोलावून घेतले दिवाळीसाठी. मग तेजस म्हणतो, हो जावा, तसंही तुम्ही गेल्यावर ना त्यांचा किराणा एका दिवसातच संपणार असं वगैरे तेजस त्यांची चेष्टा करतोय. आणि विनोद इथे म्हणून ओरडतो. आणि आता ती दोघं चालली आहेत, तर सूरज आणि आबा पण म्हणताय, जाताय, जावा नक्की जावा, हां तुम्हाला इथे कोण बोलवणार नाही आहे, परत तुमची कोणी ते आठवणसुद्धा काढणार नाही, असं सगळे त्यांची चेष्टा करतायत बरं का प्रेक्षकांनो. सूरज म्हणतो, आग्रह करतायत ना काका, जाऊ दे ना, तेवढीच आपली दिवाळी चांगली होईल असं म्हणतो सूरज. आणि मग त्याच्यानंतर काय म्हणाला रे असं विनोद ओरडल्यानंतर मानसी इथे म्हणते, नाही ते म्हणतायत की सगळे एकत्र असते ना तर दिवाळी चांगली गेली असती, असं मानसी लगेच बाजू सावरून घेते. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते, विनोद भाऊजी, छायाताई थांबा ना. तर लगेच इकडे मानसीनं असं म्हटल्यानंतर छाया म्हणते, कळतंय तुम्ही कशी वागणूक देताय आम्हाला, ते कळतंय. आता हिनं वेगळंच नाटक चालू केलं बरं का. आणि मग त्याच्यानंतर इथे मानसी म्हणते, अहो थांबा, तुम्ही दिवाळीसाठी काकांकडे जाताय ना, तर असं रिकाम्या हातानं जाणं चांगलं दिसत नाही, मी ना तुमच्यासाठी फराळाचा डब्बा भरून देते असं म्हणते. आणि मानसी एक डबा घेऊन येते आणि त्याच्यामध्ये फराळ भरत असते. तोपर्यंत विनोद येताना म्हणतो, थांबा फराळाचा डबा भरतेस ना, तर मी सांगतो कसं केलंय, कसं भरायचं ते. आणि मग त्याच्यानंतर इथे कानोला तेवढ्या झाल्या नाहीत म्हटल्यानंतर विनोद म्हणतो, आम्ही थांबतो. मग कशाला, कानोला तुमच्या घरी जाऊन खावा असं तेजस इथे म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर इथे भरलेला डबा तरी घेऊन जाऊ दे ना असं म्हणून तो डबा घेऊन जातो. आणि ही दोघं गेलेली आहेत बरं का, छाया आणि विनोद दोघं जण आता त्यांच्या काकांच्या घरी गेलेली आहेत. येतो असं म्हणून दोघं जण इथे निघून जातात. आणि त्याच्यासोबत ते म्हणतो, येऊ नका परत. आणि मग त्याच्यानंतर केवढा तो उत्साह असं म्हणत ती दोघं जण इथे निघून जातात. आणि आबा म्हणते, अगं कशाला फराळ दिलास, आपण काही करणार नाही हे त्यांना कळलं ना म्हणून त्यांनी इथे जायचा निर्णय घेतला. आणि मानसी इथे म्हणते, अगं ती माणसं चांगली आहेत पण थोडासा गैरसमज झाला आहे त्यांचा, आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडायला नको का, असं मानसी आबाला म्हणते. आणि मग इकडे त्या म्हणतात, आई म्हणतात, सुनंदाई म्हणतात की हो आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहणार ना, असं म्हटल्यानंतर इथे मानसीचा हा जो काही गुण आहे तो इथे आईना मात्र भावलेला आहे. आणि आता प्रेक्षकांना डबा चकलीचा भरून झाला आहे आणि सगळेजण इथे कानोल्या म्हणजेच करंज्या करायला बसलेत. तर तेजस म्हणतो की ही बघ करंजी अशी करायची असते, म्हणजे कानोली अशी करायची असते. आणि मग सूरज पण आपली दाखवतो. तर सूरजला म्हणतो, तू पण करणार आहेस, अरे तो आकार बघ कसला झाला आहे, माशाचा आकार झाला आहे तो, ती नीट बनव, नाहीतर लोक काय म्हणतील, प्रभूंच्या घरात दिवाळीच्या वेळी दिवाळीच्या फराळामध्ये मासा आहे असं म्हणतील, जरा नीट चालव. आणि मग इथे आबा म्हणते, दादा करतोय ना आम्ही काही पहिल्यांदाच करतोय का असं इथे विचारत असते आबा. तर इकडे तेजस आबाला म्हणतो, तू हात चालव, नाहीतर तुझा फराळ ना लक्ष्मीच्या म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या वेळेस इथे खायला मिळेल, असं इथे आबाला तेजस इथे चिडवतोय. अशी सगळ्यांची छान मजा चालू असते. आणि मग बंटीला आवडतात ना कानोले असं इथे आई म्हणतात. आणि मग मानसी म्हणते की बंटी, तर त्याच्यानंतर इकडे आई म्हणतात की हो बंटी म्हणजेच माझा नातू. मग मानसी म्हणते की म्हणजे दिनेश दादा आणि गायत्री मॅमचा मुलगा, तर इथे हो असं सांगतात. आणि मग आबा म्हणते की खूप गोड आहे ग तो, पण वहिनीना त्याला इथे सणावाराला सुद्धा येऊ देत नाही.
अशी कशी वागते, अशी सगळ्यांची चर्चा चालू आहे. खरंच सणावाराच्या दिवशी घरामध्ये लहान मूल असेल किंवा असं आपलं जवळचं कोण असेल तर खूप आनंद होतो ना. आणि सगळ्यांना आता बंटीची आठवण येते. पण प्रेक्षकांना इथे मजा झाली आहे. काका असं म्हणत बंटीनं हाक मारली आणि काका असं म्हटल्यानंतर सगळे इथे उठून उभे राहिलेत. आणि मग त्याच्यानंतर बंटी इथे धावत धावत येतो. तेजस त्याला उचलून घेतो, पण तो चप्पल घालून आलाय बरं का आतमध्ये. आणि तेजस फटका पण देतो, चप्पल घालून आत येतो का असं म्हणून. मग आबा त्याचे पायातले चप्पल काढून बाहेर नेऊन ठेवते. आणि मग बंटी तू काकाकडे थांबणार आहेस का, आत्याकडे येणार नाही आहेस असं म्हणून आबा त्याला विचारते. आणि आबा त्याला जवळ घ्यायला बघते उचलून, तर तो केवढा जड झालाय. आणि मग त्याच्यानंतर तू केवढा जड झालायस. आणि मग त्याच्यानंतर इथे आबाला तेजस असा म्हणतो, बघ त्याची उंची 25 वर्षात केवढी झाली तेवढी उंची तू सुद्धा नाही गाठलीस. म्हणजे तो जवळजवळ आबाच्या उंचीला लागतोय. बरं का प्रेक्षकांना, दोघं एकसारखीच दिसत आहेत. त्यामुळे तेजस इथे जोक पण करून टाकतो की बघ त्याने केवढी उंची गाठली 8-10 वर्षात आणि तू बघ केवढी उंची गाठलीस असं म्हणून. छान मजा मस्तीचं वातावरण झालंय. मूड एकदम घरातला सगळा चेंज झालाय बरं का प्रेक्षकांनो. खरंच एखादं लहान मूल घरात असेल आणि त्याच्या येण्यानं किंवा त्या ते जे काही बोलतं येतं आणि जे काही त्याचे निरागस प्रश्न असतात हे बघून ना खरंच खूप आनंद होतो. तर आता तात्या पण आलेत आणि म्हणतात इथे कोण आलंय, मला तर कोणी दिसतच नाही आहे, कोणाचा तरी आवाज तेवढा येतोय, कोण आलं असं ते विचारतात. आणि मग त्यांना आजोबा असं म्हणत इथे तो जाऊन तात्यांच्या अगदी कडेवर जाऊन बसतो. खरंच आजी आजोबा, नातवंड, काका पुतण्या, आत्या भाचा ही नाती खरंच खूप म्हणजे ग्रेट असतात ना. आणि मग त्याच्यानंतर ते सूरजसुद्धा त्याला उचलून घेतो आणि तो म्हणतो, ए काका तू अजून मागच्या वेळीसारखी दाढी नाही केली. मग सूरज म्हणतो, टोचली का रे तुला दाढी, सॉरी. आणि मग तो म्हणतो बंटी ए काका जरा मला खाली उतरव. आणि तो मानसीकडे एकटक बघतोय बरं का. आणि तो मानसीच्या जवळ जातो. आता मानसी पण विचार करते की हा म्हणजे काय बोलेल तिच्याशी, कारण तशी ओळख झालेलीच नसते ना. तर ते म्हणते ती तूच आहेस ना जिनं आजीच्या तहान लाडू भूक लाडूची रेसिपी व्हायरल केली होती, तू छान छान जेवण बनवतेस, ती तूच आहेस ना. म्हणजे या तेजस काका तू नवीन काकू आहेस ना माझी असं म्हणून तो खुश होता. आणि मग त्याच्यानंतर म्हणतो, अरे वा सोन्या तुला कसं कळलं की म्हणजे तुला कोणी सांगितलं मी असं जेवण चांगलं वगैरे बनवते. आणि मग तो हळूच म्हणतो, तू या काकाशी लग्न का केलंस. आणि मग तो काकाला म्हणतो, काका तू लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं पण नाहीस ना. 2 मिनटासाठी वातावरण सगळं चेंज होतं बरं का प्रेक्षकांनो. सगळे परत सॅड मूडमध्ये जातात, कारण त्यांचं लग्न कुठल्या अवस्थेत झालं हे आता आपल्याला माहितीच आहे. तर तेजस म्हणतो, अरे नाही तुझी परीक्षा होती ना म्हणून तुला इथे बोलवलं नाही आहे, त्यामुळं राहिलं बोलवायचं. पण मानसी लगेच बाजू सावरून घेते आणि म्हणते, आता तू आलायस ना तर आता आपण खूप सारी मज्जा करूया असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो तो हळूच म्हणतो, तू या काकाशी का लग्न केलंस, वेड्या काकाशी का लग्न केलंस असं म्हणतो. आणि सगळे इथे हसायला लागतात. तेजस म्हणतो, आत्याने तुझे गाल लाल केलेत, मी तुझे काय लाल करीन माहिती आहे ना तुला असं म्हणून सगळी मजा चालू आहे. आणि दिनेश तिकडनं आलाय बरं का. आणि तो म्हणतो, काय हे बंटी तू किती जोरजोरात धावतोस, किती पळत आलास तू, केवढ्या फास्ट पळत आलास. तर लगेच तेजस म्हणतो, हो तो कुणाचा पुतण्या आहे, वायुवेगानंच पळत येणार नाही का असं तो इथे तेजस म्हणतो. आणि सगळे इथे परत हसायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर इथे गायत्रीला बंटी इथे येणार आहे हे माहीत नाही आहे, कारण माहिती नाही आहे. कारण बघा प्रेक्षकांनो, अरे पण हा आला कधी, तुम्ही जे कधी आणलं. तर ते दिनेश म्हणतो की ह्याचा मला सकाळी फोन आला आणि हा खूपच हट्ट करायला लागला की मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे, मला घरी यायचं आहे, मला सुट्टी आहे. तर म्हणून मग म्हटलं मी आपलं घेऊन येतो. पण गायत्री इथे नाही आहे का. आणि गायत्रीला हा बंटी इथे येणार आहे हे माहिती नाही आहे का. तर दिनेश म्हणतो की नाही माहिती, गायत्री कुठे आहे. तर गायत्री इथे कुठे बाहेर गेली, तिचा फोन लागत नाही आहे. मग इथे बंटी पण म्हणतो, आई कुठे गेली, म्हणजे मम्मा कुठे गेली, मला मम्माला भेटायचं होतं, मला वाटलेलं की मम्मा इथे असेल म्हणून. तर दिनेश म्हणतो, अरे बाळा मम्मा तुझी कामासाठी बाहेर गेली आहे. पण तो इथे म्हणतो की नाही मला मम्माला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. तर दिनेश म्हणतो की थांब आपण फोन लावूया. आणि आता तो फोन लावतोय तर फोन लागत नाही आहे. दिनेश फोन लावतोय तर रिंग होतीये पण उचलला नव्हता. आणि मग आजपर्यंत फोन लागत नव्हता, म्हणजे उचलत नव्हते. आता तो फोन स्विच ऑफ येतोय. आणि मग तेजस पण इथे म्हणतो की सकाळपासून आम्ही फोन लावतोय तर इथे वहिनीचा काही पत्ता नाही आहे किंवा वहिनी इथे फोन उचलत नाही आहे. पण आता हा म्हणतो की मला मम्मा पाहिजे, बंटी म्हणतो. मग मानसी त्याला इथे समजावते, तू मगाशीच म्हणालास ना की तू इथे छान छान मी जेवण करते असं म्हणालास, तर आता तुला भूक लागली असेल ना, तू खूप प्रवास करून आलायस की नाही, तुला भूक लागली असेल ना, तर आता एक काम करूया आपण, तुला हातपाय धुया, आपण फ्रेश होऊया, मग मी तुझ्यासाठी इथे छान छान खाऊ करते. आणि मग त्याच्यानंतर आपण किल्ला बनवायचा का, तर दिवाळीची साफसफाई वगैरे राहू देत, आपण किल्ला बनवूया. तर तो म्हणतो की हो मला किल्ला बनवायला आवडतो. आता मानसीनं त्याच्याशी लहानपणा म्हणजे लहान होऊन त्याच्याबरोबर बोलत
त्याचं मन डायव्हर्ट केलं इथे. त्याला ती आतमध्ये घेऊन जाते, मी तुला खाऊ करून देते असं सांगते आणि मग त्याच्यानंतर आपण किल्ला करूया असं सांगते. म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना तो त्या मम्मा म्हणजे जे काही आईला भेटायचं आहे त्या जाणीवेपासून दूर जाईल. आणि तिथे सांगते की मम्माला माहिती नव्हतं ना की तू इथे येणार आहेस ते, त्यामुळे मम्मा इथे काम करायला गेली आणि आता मम्मा आल्यानंतर मम्मालाच इथे छान सरप्राईज मिळणार आहे. मग तो म्हणतो कसला सरप्राईज? अरे तूच सरप्राईज, कारण तू इथे येणार आहेस हे मम्माला माहिती नव्हतं आणि तुला मम्मा अचानक इथे आलेलं बघून मम्मा किती खुश होईल ना. तर आपण आधी काय करूया, किल्ला करूया, खाऊ खाऊया, किल्ला करूया. तोपर्यंत मम्मा आली की मम्मा एकदम तुला बघून इथे खुश होईल. चालेल ना असं म्हणून मानसी त्याची ते समजूत काढते आणि त्याला इथे आतमध्ये घेऊन जाते. खरंच अशी एखादी काकू किंवा असं कोणतरी असावं ना घरामध्ये जे लहान मुलाला समजून घेईल, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागेल. पण आता सगळ्यांना मात्र टेन्शन आलं बरं का, की गायत्री फोन उचलत नव्हती आधी आणि आता फोन लागत नाही आहे तिचा. त्यामुळे सगळ्यांना इथे काळजी वाटते की कुठे गेली असेल गायत्री, कारण जाऊन बराच वेळ झाला आहे. भले ती कशीही वागत असली, कशीही राहत असली किंवा कसंही यांच्याशी वागत असली, खरं घरातली एखादी व्यक्ती जर न सांगता कुठे गेली असेल आणि तिचा फोन वगैरे लागत असेल तर खरंच काळजी खूप वाटते प्रेक्षकांना. आणि आता ह्या सगळ्यांना तिची काळजी वाटते की गायत्री नेमकी कुठे गेली असेल असं सगळ्यांना इथे प्रश्न पडला आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण विचार करतोय की गायत्री आता कुठे गेली आहे नेमकी. तर आता तेजस म्हणतो की म्हणजे काय असल्या तरी प्रॉब्लेम आणि नसल्या तरी प्रॉब्लेम असं झालं आहे गायत्री वहिनीचं. मानसी इथे त्याला घेऊन आतमध्ये गेली आहे. दिनेशसुद्धा कंटिन्युअसली फोन लावतो आहे की फोन लागत नाही आहे, स्विच ऑफ लागतो आहे फोन. त्यामुळे त्याला पण आता काळजी वाटते काय आहे ही बाई, कुठे गेली, म्हणजे निदान सांगून तरी जायचं ना, असं चर्चा सगळी चालू आहे. दिनेश पण फोन लावतो आणि मग दिनेशला बहुतेक काहीतरी आठवलं आहे, त्यामुळे तो पटकन इथे येऊन नंतर सांगतो की गायत्री कुठे आहे ती माहिती असं सांगतोय, कारण दिनेशला बहुतेक कळलं आहे की गायत्री कुठे जाऊ शकते ते. तर इथे आभा, मानसी आणि आई पण इथे काळजी करत बसल्या आहेत. आबा बहुतेक तिकडे वाती वळायचं काम करते आणि मग इथे काय त्या म्हणतात की फोन तरी करून जायचं किंवा सांगून तरी जायचं. तर आबा म्हणते आई तसंही ती कुणाला सांगून जाते का, या आधी ती कधी गेली आहे का, आणि बघ ना असली तरी घरात अडचण आणि नसली तरी अडचण. मग आबाला त्या ओरडतात आणि म्हणतात बोलताना तोंड सांभाळून बोल हां, ती मोठी वहिनी आहे तुझी, नीट वागायचं, तिच्याशी नीट बोलायचं असं त्या आबाला सांगतात. मग दिनेश म्हणजे ते तेजस पण बसलाय छानपैकी निवांत लोळत. आता कुठे गेल्यात देव जाणे, त्याला काळजी वाटते पण तो इथे दाखवून देत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आणि आबाला ओरडत असताना दिनेश तिकडनं येतो आणि म्हणतो तुम्ही का ओरडताय आबाला, गायत्रीचा काही फोन लागला का किंवा काही झालं का. तर दिनेश इथे म्हणतो की हो हो गायत्रीचा फोन झाला होता माझ्याशी आणि तिने सांगितलं की हॉटेलच्या कामासाठी ती काहीतरी बाहेर गेली आहे, कदाचित ती येईल नंतर. मग ती कधी येणार आहे असं त्या विचारतात. तर दिनेश म्हणतो की ते येईल उद्या परवापर्यंत ती नक्की इथे येईल असं दिनेश खोटंच तिला घरच्यांना सांगतोय. मानसी दिनेशकडे असं संशयी नजरेनं बघते, कदाचित मानसीला कळलंय की दिनेश खोटं बोलतोय असं वाटत असावं, त्यामुळे ती अशी बघत राहिली आहे. आणि आता सगळ्यांचं टेन्शन गेलं की गायत्री कुठे आहे हे दिनेशला तरी कळलं आणि ती उद्या परवापर्यंत घरात येणार आहे. हे कळल्यामुळे आता बाकीच्यांची काळजी गेलेली आहे. पण प्रेक्षकांनो आता इथे उद्याच्या भागात नवीनच पाहायला मिळणार आहे. 2 दिवस गायत्रीला बघितल्यानंतर आपल्याला पण चेंज पडलं नाही ना, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर उद्याच्या भागात गायत्री इथे तिच्या बाबांना भेटायला गेली आणि म्हणते की मला माफ करा, तुम्हाला अशी शिक्षा देणाऱ्या माणसाला मी काही करू नाही शकले. आता हा नवीन चेहरा कोण आहे हे मात्र आपण सस्पेन्समध्ये ठेवलं आहे, त्याच्यासाठी इंटरेस्टिंगपणा आपला म्हणजे एक्साइटमेंट आपण ताणून ठेवूया की हा नवीन चेहरा कोण आहे. आणि ते किल्ला बनवत आहेत, बघूया उद्याच्या भागात काय काय होते ते. त्याच्या